गुंतलेले मनवेडी तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 10. कोणती अट? वेदने विचारलं. काल केलंस तसं पुन्हा कधीच करणार नाही. संध्या त्याला धमकी वजा अट घालत म्हणाले. बरं बाई, मला तुझ्या सर्व अटी मान्य माते. वेद हात जोडत म्हणाला. ओके, मग मी तयार आहे ह्या खडूसोबत आयुष्य काढायला. संध्या हसत म्हणाले. वेदच्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल होती. आईबाबांना आपण बाहेरून आलो की सांगू, वेद म्हणाला. तिने होकार दिला तसा त्याने तिचा हात पकडत तिला बाहेर घेऊन आला. आईबाबांना सांगून ते निघाले सेकंड डेटसाठी. आज बाईकने जाणार होते. आज तिने अनारकली घालायचा विचारही केला नाही. ती पहिल्यांदा त्याच्या मागे बसणार होती. हृदय धडधड करत होतं विचाराने. पोटात काहीतरी होत होतं, अगदी गुदगुला व्हावंस. सगळ्या भावना गोल फेर धरू लागल्या मनात. कम, वेदने आवाज दिला. संध्या ये. तिचं लक्ष नाही बघून वेदने पुन्हा आवाज दिला तिला. तशी ती पटकन त्याच्याकडे गेली. त्याने गाडी स्टार्ट करताच मागे बसली. खांद्यावर हात टाकावा की नाही ह्या विचारात असतानाच, संध्या मला नीट पकडून बस, नाहीतर मागेच राहशील आणि मला कळणारही नाही. गंमत सांगतो तुला, माझ्या एका मित्राची बायको अशीच मागे बसली. हा बोलता बोलता स्पीड ब्रेकर आला. त्याने घातली गाडी तशीच आणि ती उडाली. ह्याला माहीतच नाही हा एकटाच बडबडतोय. सर्व लोक त्याच्याकडे विचित्रपणे बघायला लागले. तेव्हा कुठे हा मागे बघतो तर बायको नाही. तसाच युटर्न घेतला आणि आला. बघतो तर ती रागाने बघत उभी होती. जवळजवळ 1 किलोमीटर अंतर तो तिला न घेता आला होता. गाडी स्टँडला लावून तसाच धावत आला. तिला काही लागलं तर नाही ना बघितलं. नशीब ती कराटे चॅम्पियन होती. तिने जंप मारली आणि सावरली म्हणून तिला काही लागलं नाही. पण मित्राला घरी जाऊन असा धुतला ना की परत ह्या जन्मात तरी तो तिला चुकून पण एकटीला सोडून जाणार नाही. वेद अगदी खळखळून हसत सांगत होता. संध्याने आपला हात अलगद त्याच्या पोटावर ठेवला. संध्या, खांद्यावर ठेव ना हात, मला पोटाला गुदगुले होतात. वेद थोडं हालत म्हणाला तसं संध्याला हसूच आलं. तिने हळूच आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तसा वेदने ब्रेकच लावला. पहिल्यांदा असा कोण्या मुलीने त्याच्या खांद्यावर हात टाकला होता. ती फिलिंग खूप वेगळीच होती. आता हळू दोघं पुढे पुढे जात होते. इथे बाहेरचा रस्ता आणि आत हृदयात, मनात ते एकमेकांच्या जवळ जात होते. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना आनंद मिळत होता. एका हॉटेलजवळ जात वेदने गाडी थांबवली. मस्त सर्व तिच्या आवडीचं जेवण टेबलवर बघून मात्र तिचे डोळे विस्फारले. आश्चर्य वाटलं तिला. वेदला कसं काय माहीत आपली आवड? मी तर कधी सांगितले नाही, त्यानेही कधी विचारलं नाही. आईबाबांना फोन केला का त्याने? ती मनातच विचार करत हरवून गेली होती. जेवणाचा सुगंध नाकात जाताच भूक चाळवत होता. संध्या, काय झालं? वेदने विचारलं. तिला असं हरवलेलं बघून त्याला भीती वाटली. हिला आवडलं नाही का जेवण? हाच विचार आला होता त्याच्या मनात. काही नाही. तुला कसं कळलं मला हे सर्व आवडतं? संध्याने त्याच्याकडे बघून विचारलं. आवडीचं आहे ना तुझ्या? तू टेस्ट कर ना आधी, मग सांगतो मी तुला, वेद तिला म्हणाला. संध्यानेही आडेवेडी न घेता जेवणाची टेस्ट घेतली. खरंच जेवण रुचकर होतं.
वेद नेहमी या हॉटेलमध्ये यायचा. त्याला इथलं जेवण खूप आवडायचं. त्यामुळेच आज तो संध्यासोबत इथे आला होता. संध्याच्या चेहऱ्यावरची चमक बघून त्यालाही समाधान वाटलं. त्यानेही जेवायला सुरुवात केली. टीचर मिळून कधीतरी हॉटेलमध्ये जाणं निराळ आणि आज वेदसोबत हॉटेलमध्ये जाणं निराळ. तिला खूप आवडलं होतं. खूप खुश होती ती. संध्या, मी आईबाबांना होकार सांगू ना तुला आता काही प्रॉब्लेम नाही ना? वेदने विचारलं. मी घरी जाते आणि बाबांना फोन करायला सांगतो. घाई नको करूस, संध्या वेदला म्हणाली. ओके, तू लवकर सांग बाबांना बोलायला. आई उगाच टेन्शनमध्ये राहते. तिलाही कळेल फायनली लग्न ठरलं आपल्या मुलाचं आहे. ती खूप खुश होईल, वेद म्हणाला. ए उतावळी नवरा, जेव्हा दे, नंतर स्वप्न बघ, संध्या म्हणाली. हो, बरोबर बोललीस. झालोय मी उतावळी नवरा, वेद मिश्किल हसत म्हणाला. आणि राहिलेलं शिल्लक त्यांनी जेवून संपवलं. जेवण झाल्यावर दोघेही बाहेर आले. आत्ता आपण कुठे जाऊया? वेदने संध्याला विचारलं. आता गप्प घरी जाऊ, खूप झोप आली आहे मला. कधी एकदा जाऊन झोपते असं झालंय मला, संध्या आळसावलेल्या आवाजात म्हणाली. मी आज सुट्टी घेतलेली. खरं तर कुठेतरी फिरायला जायला मिळेल आपल्याला यासाठी, वेद म्हणाला. कुठे जाणार फिरायला? आधीच तब्येत नाही बरी आणि चाललाय फिरायला. गप्प घरी जायचं. उद्या मी घरी जाईन, बाबांना फोन करायला सांग, संध्या त्याला थोडी दटावतच म्हणाली. उद्या जाणार ना तू घरी? वेद बारीक तोंड करत म्हणाला. हो मग, बिना लग्नाचं तुझ्या घरी राहायचं की काय मी? संध्या लटका राग दाखवत म्हणाली. संध्या, डोंट थिंक लाईक दॅट. आय मीन, तू माझ्या सतत जवळ असावीस. तू दूर जाऊ नये असं मला वाटतं. आपण लग्न करणार ना? तू असा का विचार करतेस? वेदला ती असं म्हणाली त्याचं वाईट वाटलं होतं. ती आपल्याबद्दल गैरसमज करते असं वाटलं त्याला. वेद, मी मस्करी करते. आणि राहिला प्रश्न इथे राहण्याचा, तर मी ती केव्हाही येऊच शकते. कारण तुझ्यासाठी नाही तर आईंसाठी तर नक्कीच येऊ शकते. आणि मला बाबांना पण सांगायचं आहे, तेव्हा मला त्यासाठी गेलं पाहिजे. तरच मी मानाने या घरात येणार ना, संध्या समजावणीच्या स्वरात म्हणाली. लवकर घरी ये, मी वाट पाहतोय त्या क्षणाची, वेद म्हणाला आणि पुढे येऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. संध्या आणि वेद घरी आले. थोडा आराम करून तिने संध्याकाळी आपली बॅग भरायला घेतली. वेद बेडरूममध्ये आला तर संध्या बॅग भरत होती. चला, आता सगळं पक्क झाल्याशिवाय मी काही इकडे येणार नाही. इथून पुढे तुमची कामगिरी. मी बाबांना सांगायचं काम करणार, संध्या म्हणाली. संध्या, तू होतीस तर मला सगळ्याचा विसर पडला होता. एरवी आईचा विचार डोक्यातून जात नाही, पण तू असलीस जवळ की वाटतं आत्ता सर्व ठीक होईल. मला तुझा आधार वाटतो. वेद थोडा भाऊक होत म्हणाला. मी लवकरच येईन ना, नको काळजी करूस, संध्या त्याला थोपटत म्हणाले. संध्या, एक विचारू? वेद म्हणाला. त्याच्या मनात एक खदखदणारा प्रश्न होता. खूप वेळा विचारायचा प्रयत्न त्याने केला, पण त्याच्याने काही झालं नाही. आज ती चालली आहे तर आज विचारायलाच हवा हा प्रश्न, म्हणून आज त्याचं मन उचल खात होतं.
हा विचार ना, तू कधीपासून माझी परमिशन घ्यायला लागलास? संध्या त्याला म्हणाले. लग्नानंतर तू मला माझ्या नावानेच हाक मारणार का? वेदचा प्रश्न ऐकून मात्र संध्या हातातले बॅग सोडून जोरात हसली. हा काय प्रश्न आहे? मी जे आता बोलते तेच मी पुढे कंटिन्यू करणार ना. आता मला तू अहो इकडे या ना असं बोलायला सांगणार नाहीयेस. मी तुला अजिबात अहो बोलणार नाही. संध्या लटका राग दाखवत म्हणाले. संध्या मला आवडतं, फक्त माझ्यासाठी तरी बोल ना. अहो ऐकायला माझे कान तरसले आहेत आणि तुझ्या गोड प्रेमळ आवाजात ऐकायचं आहे. वेद अगदी बारीक टोन करून म्हणाला. नो, मी बोलणार नाही. संध्या थोडं मोठ्या आवाजात म्हणाली. संध्या, वेद तिच्याकडे बघत म्हणाला. वेद कधी एवढा बदलला हे कोणालाच कळलं नाही. भेटूया पुढच्या भागात. कशी वाटते कथा कमेंट करून सांगा. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.